थायलंड कंबोडिया संघर्ष पेटला। थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप। ट्रम्प म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार। थायलंड आणि कंबोडिया यांच्यातला संघर्ष थांबता थांबत नाहीये। आता तर थायलंडने कंबोडियातल्या एका कॅसिनोवर हल्ला करत थेट युद्धाचा इशाराच दिलाय। पूर्वी कॅसिनो असलेली ही जागा कंबोडियाचा लष्कराचा तळ असून तिथे शस्त्रास्त्र, ड्रोन ठेवली जात असल्याचा आरोप करत थायलंडने हा हल्ला केला। यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष पेटला। हा संघर्ष थांबवण्यासाठी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतलाय। मी एक कॉल करेन आणि दोन्ही देशातील युद्ध थांबवेन असं विधान ट्रम्प यांनी केलंय। पेनसिल्व्हेनियामध्ये सभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलंय। आपल्या भाषणात ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भही दिलाय। पाहुयात ट्रम्प नेमकं काय म्हणाले आहेत। मागील 10 महिन्यांच्या काळात मी 8 युद्धे संपवली। यात कोसोवा, सर्बिया, पाकिस्तान आणि भारत याचाही समावेश आहे। इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, आर्मेनिया आणि अझरबैजान हे सगळेही आमने सामने आले होते। आता कंबोडिया आणि थायलंडने एकमेकांवर हल्ले सुरू केले आहेत। उद्या मला एक कॉल करायचा आहे। मी एक कॉल करेन आणि 2 खूप ताकदवान देश थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवणार आहे। थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्षामध्ये आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय। दोन्ही देशात मे महिन्यात 5 दिवस संघर्ष चालला होता। त्यात 30 लोकांचा मृत्यू झाला होता। ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाला होता। त्यानंतर 8 डिसेंबर पासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झालाय। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांमध्ये यशस्वी मध्यस्थी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।